यानंतर आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राजकारणात काहीही शक्य आहे, ठाकरे परत आले तर नवल नाही, महाराष्ट्रामध्ये कधीही वातावरणात बदल होऊ शकतो, आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य। मध्ये काहीही शक्य आहे। जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जात होते तेव्हा खऱ्या अर्थाने नवल आहे, पण आता जर ते परत येत असतील तर नवल नाही, आता तर खातं देखील आपलं क्लायमेट चेंजचं राज्य सरकारमध्ये बनलेलं आहे। धुळ्यातल्या नकाने गावातील महिलेनं 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर, तर पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये पुन्हा सरकार जमा। निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती, लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल, विजय वडेट्टीवारांची यावर टीका। महिलांना एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही, लाडकी बहीण योजना, शेतकरी महासन्मान योजनेतनं कोणत्या योजनांचा लाभ घ्यावा हे महिलांनी ठरवावं, लाडकी बहीण योजनेवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, नियम आहे, त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे। त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा, तो त्यांनी ठरवायचा आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका, तर आंदोलन, सभा किंवा निदर्शनांसाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल, विद्यार्थी अविनाश साळुंखे आणि अक्षय जैन यांच्याकडून याचिका। नराधम विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचार तसंच हत्येप्रकरणी सुनावणी। कुर्ल्यातील बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, तर आजचा निकाल राखून ठेवला, 10 जानेवारीला कोर्ट निकाल देणार। भिवंडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात गोंधळ, गर्दी वाढल्यामुळे धीरेंद्र शास्त्री कथावाचन अर्ध्यातच सोडून गेले। मुंबईमध्ये उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक।